वाटतंय का तुम्हाला? आता आम्हाला बोलवलंच नाही ना मीटिंग मध्ये. सकाळपासून त्यांच्या 3-4 मिटिंगा झाल्या, कालही मिटिंगा झाल्या. काल गोंधळ झाला 1:30 वाजता 2 वाजता, तुम्हाला माहिती आहे काय झालं सगळ्यांना. तर कालच्या मिटिंगला आम्हाला बोलवलं नाही, आजच्या मिटिंगला कुठल्याच बोलवलं गेलेलं नाही. त्यामुळं शेवटी काय चाललंय गोंधळ, आणि उद्या जर ऐन वेळेवर आम्हाला सांगितलं की तुम्ही 1 जागा घ्या किंवा 2 जागा घ्या, तर हे आमच्यासाठी शरमेची गोष्ट असेल. आणि म्हणून शेवटी राष्ट्रवादीचा सन्मान राखण्यासाठी आणि आमचा सगळ्यांचा आत्मसन्मान राखण्यासाठी आणि कार्यकर्त्याचा आत्मसन्मान राखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. नेत्यांसोबत तुमचा काही संपर्क झालाय का? त्यांच्यासोबत तुम्ही काही संपर्क केलाय का आता शेवटच्या? संपर्क केला पण तो होऊ शकला नाही. जसं की तुम्हाला माहिती आहे की मागील आमचे राज्याचे मंत्री महोदय पण बाबासाहेब पाटील साहेब परवा आले होते. त्यांच्यासोबत आम्ही आमचे जे 2 नैसर्गिक पार्टनर आहेत, भाजप आणि शिवसेना, दोघं त्यांच्या इथल्या वरिष्ठ नेत्याकडे आमच्या बैठका झाल्या. मंत्री महोदयांनी त्यांना विनंती केली की आम्हाला युतीमध्ये ह्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. आणि सातत्याने माझ्याकडे यासोबतच परभणीचा थोडा चार्ज असल्यामुळे मी आज दिवसभर तिथे होतो, पण अरविंद अण्णा त्यांच्या संपर्कात आहेत. आणि शेवटी हे इलेक्शन आहे, ही निवडणूक आहे, आणि आमचा एक राजकीय पक्ष आहे, तो सत्तेतील 3 नंबरचा भागीदार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका इलेक्शनमध्ये आम्ही नंबर 2 क्रमांक या मराठवाड्यामध्ये मिळवलेला आहे. 2 नंबरच्या जास्त जागा आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. आमचं आत्मविश्वास वाढलेला आहे, आमच्या लोकांमध्ये, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. आणि शेवटी निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तो थांबत नसतो. उद्या नॉमिनेशन भरायची शेवटची तारीख आहे. आमच्याकडे आमच्या हायकमांडकडनं सूचना, आम्ही त्यांच्या हे सर्व गोष्टी कानी घातलेल्या आहेत. त्यांच्याकडनं हे फॉर्म प्राप्त झालेले आहेत. आणि आमची लोक आतुरतेनं युतीच्या संबंधाने वाट पाहून म्हणजे एक्झॉस्ट झालेले आहेत, एक प्रकारे थकलेली आहे. एक नाविलाज म्हणून आणि पक्षात इलेक्शन कार्यक्रमाची मर्यादा म्हणून आम्हाला काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता होती. युतीसाठी म्हणून आम्ही ज्या जागेची प्राथमिक चर्चा त्यांच्याशी केली ती 14 ते 15 जागेची. सर्वप्रथम आम्ही त्या जागा उद्या त्या संबंधाने आमचे लोक फॉर्म भरतील. आणि मग त्यानंतर जर युतीतले जे 2 प्रमुख पक्ष आहेत ते आमचं जे या निवडणुकी संबंधाने आमचं अस्तित्व किंवा आम्ही कुठल्या स्वरूपामध्ये या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत ते ठरवतील. त्यांनी जर सोबत घेतलं तर आम्ही युतीचे भाग असू. त्यांनी जर सन्मानजनक पद्धतीने सोबत जर घेतलं नाही तर कदाचित आम्ही स्वबळावरही ही निवडणुकीला आम्ही आमच्या लोकांना उतरवू.